शहरातील एका महाविद्यालयातील प्राचार्याने महिला कर्मचाऱ्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून तसेच जातीय द्वेषातून पदोन्नती मिळण्यास अडथळे निर्माण केल्यावरून आणि रजेचा अर्ज घेऊन गेल्यानंतर वाईट नजरेने पाहिल्याच्या कारणावरून सदर महिला कर्मचाऱ्यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत 47 वर्षीय पीडितेने 27 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 26 मे 2023 रोजी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याने प्राचार्य कक्षात बोलावून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला। त्यामुळे तिने 30 मे 2023 रोजी सदर शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे तक्रार केली होती। या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी पाटील याने तिला नियमाप्रमाणे मिळणारे प्रमोशन डावलून महाविद्यालयाकडे आवश्यक असणारा प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ केली। तिच्या विरुद्ध विद्यापीठाकडे खोट्या तक्रारी करून जातीय द्वेष भावनेतून चौकशी लावली। तसेच 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादी महिला कर्मचारी रजेचा अर्ज घेऊन गेली असता आरोपी पाटील यांनी तिच्याकडे वाईट नजरेने बघून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले। सदर पीडितेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याच्यावर विनयभंगासह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपअधीक्षक अंजनी कृष्णा VS या गुन्ह्याचा तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।